आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। महापालिका निवडणूक, सकाळी संथ मतदान, दुपारी मतदानाला वेग, काही केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मिरज शहरात सकाळपासून मतदानास सुरुवात झाली। मात्र सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग संथ राहिला। दुपारनंतर चित्र बदलले असून मतदान प्रक्रियेला वेग आला। अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले। दरम्यान मिरज येथील विद्यामंदिर, जवाहर हायस्कूल तसेच मिरज हायस्कूल या मतदान केंद्रावर मतदारांची ओढाओढ झाल्याने काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले। यावेळी काही उमेदवारांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली। वाढती गर्दी व गोंधळ लक्षात घेता पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दुपारपर्यंत महापालिका क्षेत्रात मतदानाबाबत फारसा उत्साह दिसून येत नव्हता। मतदारांमधील निरुत्साह चर्चेचा विषय ठरला होता। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना दिसत होते। मात्र मतदानाच्या दिवशीही अनेक मतदार उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आपलं काही हाय का नाही अशी विचारणा करत असल्याचे चित्र अनेक प्रभागात पाहायला मिळाले। दुपारनंतर मात्र मतदारांची संख्या वाढू लागल्याने मतदारांचा वेग लक्षणीयरित्या सुधारला। प्रशासन व पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होती। दरम्यान मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सकाळी कुटुंबियांसह महिला विकास विद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला। तसेच जनस्वराज्य पक्षाचे युवा नेते संदीपदादा कदम यांनी बळवंतराव मराठी विद्यालय येथे सहपरिवार मतदान केले। शहरातील सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत बंदोबस्ताची पाहणी केली व पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या। काही किरकोळ प्रकार वगळता मिरज शहरात मतदान प्रक्रिया बहुतांशी शांततेत पार पडली। मात्र काही ठिकाणी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडून आले। एकूणच सकाळी संथ असलेले मतदान दुपारनंतर रंगात आल्याचे चित्र मिरज शहरात पाहायला मिळाले। सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया करत असताना आम्ही सौ आणि मी दोघे आम्ही मतदानाचा हक्क आम्ही बजावला। सर्व जनतेला माझं आव्हान आहे, मतदान हे महत्त्वाचं मतदान, एक मतदान सर्वांना दिलेलं आहे। आपण सर्वांनी तो हक्क बजवावा आणि निश्चित आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मतदान आपण करावं, एवढंच मी सगळ्यांना आव्हान करतो। सर्व मतदार बंधूंना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे मतदानाची प्रक्रिया होत असताना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शांततेनं कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मतदान करावं, एवढीच माझी विनंती। सध्या आम्ही कन्वर्टकर हाऊसच्या तिथे आहोत आणि नागरिकांनी जे मतदान सुरू केलेलं आहे अतिशय उत्साह सुरू केलेलं आहे। जर आपण बघत असाल तर सकाळी सकाळी बऱ्याचपैकी बूथवर गर्दी झालेली आहे। आपला जो पोलीस बंदोबस्त आहे तो अगदी व्यवस्थित लावण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी बूथवर तर कर्मचारी आहेतच, परंतु आपलं पेट्रोलिंग पण व्यवस्थितपणे सुरू आहे। त्याशिवाय इतर फिक्स पॉईंट आहेत आपले। स्ट्रायकिंग आपलं काही विशिष्ट ठिकाणी लावलेलं आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी बूथमध्ये गर्दी होती आहे किंवा इतर काही इश्यू होऊ शकतात अशी जर असेल असं वाटतच आहे तर त्या ठिकाणी आम्ही तशी खबरदारी घेतलेली आहे। आता तरी सध्या व्यवस्थित मतदान सुरू आहेत। सर्व कर्मचारी आमचे हजर आहेत, सर्व अधिकारी बाहेर पेट्रोलिंग करतात आहे आणि व्यवस्थित वातावरणामध्ये सध्या मतदान सुरू आहे। नागरिकांना एकच आव्हान असेल की आपण मतदानासाठी यावं, परंतु आपलं मतदान झाल्यानंतर तिथे आपण रेंगाळत न बसता आपण त्वरित आपण घरी जावं किंवा मतदानावर गर्दी करू नये। मतदानासाठी येताना आपण जे वृद्ध असतील त्यांना फक्त मतदान केंद्रामध्ये सोडून त्यांच्याकडनं मतदान झाल्यानंतर काही प्रॉपर बरोबर घरी जातील याची काळजी घेण्यात यावी। त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या आसपास इतर लोकांनी गर्दीने उभं राहू नये। 100 मीटरची जी लाईन आहे त्यामध्ये आपण जे सगळ्या आपल्याला सांगितलेल्याप्रमाणे खबरदारी घेणं गरजेचं आहे। 100 मीटरच्या आत आपण गाड्या आणू नयेत। नागरिकांनी व्यवस्थितपणे मतदान करावं, जेणेकरून त्यांनी जर व्यवस्थितपणे सूचनांचं पालन केल्याप्रमाणे मतदान केलं तर आम्हालाही त्यांना व्यवस्थितपणे सुरक्षितता देणार।